नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळ तालुक्यातील बौर येथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। या घटनेला 9 ऑगस्ट रोजी 13 वर्ष पूर्ण झाली असून या आंदोलनामध्ये गोळीबार होऊन कांताबाई ठाकर, शामराव तुपे आणि मोरेश्वर साठे या 3 शेतकऱ्यांचा बळी गेला होता। तर या शेतकऱ्यांना आज एळसे येथील स्मृतीस्थळावर श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी बौर येथून प्राणज्योत आणण्यात आली आणि एळसे येथील स्मृतीस्थळावर 12:40 श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथराव टिळे, भाजप अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, उपसभापती शांताराम बापू कदम, महिला अध्यक्षा साहिली बोत्रे, सुमित्रा जाधव, आरपीआय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, भारतीय किसान संघाचे ईश्वर शेलार, बाळासाहेब घोटकुले, ज्ञानेश्वर आडकर, नारायण बोडके, मुकुंद ठाकर, बबन कालेकर, गणेश ठाकर, अभिमन्यू शिंदे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आजचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो। गेले 14 वर्ष स्मृतीस्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। त्यानिमित्त शिवसेना जिल्हा संघटक, माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, मावळ तालुका समन्वयक अनिल उव्हाळ, माजी सरपंच अनिल भालेराव, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, सनी मोहिते, माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी, सदानंद पिलाणे, सुनील इंगुळकर, सतीश गोंते, अजय ढम आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी पुन्हा एकदा शहीद झालेल्या लोकांचा पुन्हा एकदा दिवस साजरा केला जातो, काय सांगाल त्याबद्दल? 9 ऑगस्ट 2011 रोजी हा पवना प्रकल्प रद्द व्हावा याकरता मावळ तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघ, भाजप, शिवसेना, आरपीआय आणि काँग्रेस आहे या सर्व पक्षांच्या पुढाकारात तीव्र आंदोलन छेडलेलं होतं की हा बंद जलवाहिनी जो प्रकल्प आहे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय नुकसानग्रस्त आहे। या 72 गावातील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा विषय, 3 शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय आहे, शेतीचा विषय आहे आणि त्यामुळं हा प्रकल्प या ठिकाणाहून रद्द करावा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी हवं असल्यास त्यांनी गौंजे या ठिकाणाहून पाणी उचलावं अशी शेतकऱ्यांची एक प्रामाणिक मागणी त्या ठिकाणी होती। परंतु तत्कालीन सरकारनं बळाचा गैरवापर करून शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती बेछूट गोळीबार केलेला आहे। त्यामध्ये 3 शेतकरी आमचे शहीद झाले, त्याचप्रमाणे 17-18 शेतकऱ्यांना गोळ्या देखील लागलेल्या आहेत। परंतु आज 13 वर्ष होऊन देखील नागरिकांमध्ये, आंदोलकांमध्ये या प्रश्नाची धग अद्याप कायम आहे। त्यामुळं आम्ही आज या 3 शहीदांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी जमतो, आजही जमलेलो आहोत। आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारकडे आमची विनंती आहे की तत्कालीन सरकारने या प्रकल्पाला असलेली स्थगिती उठवलेली आहे, परंतु आमची मागणी आहे की आता पाईप आपण या ठिकाणाहून सर्व उचलून नेलेले आहेत, तसाच हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा शासनाने करावी आणि मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी ही जी आमची मागणी आहे। ही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा त्या ठिकाणी सातत्यानं चालू राहील। होतं ते आपल्या नेतृत्वामध्ये यशस्वी झालं, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आंदोलन केलं। मात्र आता जे आपण श्रद्धांजलीसाठी आलेला आहात आणि जो लढा 13 वर्षापासून चालू आहे, तर ह्या लढ्यासाठी आता जे आहे सरकार ते आपलं आहे, तर या आंदोलनामध्ये तुम्ही उतरणार आहात का किंवा निषेध करणार आहात किंवा रस्त्यावर पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जाताल का, काय वाटतं? नक्कीच गेली 13 वर्ष या आंदोलनामध्ये आम्ही कायम आहोत। आमचे या भागातले 3 शहीद स्वर्गीय कांताबाई ठाकर, स्वर्गीय मोरेश्वर साठे आणि स्वर्गीय शामराव तुपे यांना आता आम्ही श्रद्धांजली सभा घेऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि आम्ही जरी सरकारमधला एक घटक पक्ष असलो तरी हा लढा हा जनसामान्यांचा आहे, इथल्या शेतकऱ्यांचा आहे, इथल्या भूमिपुत्रांचा आहे। त्यामुळे यामध्ये किसान संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता। त्यामध्ये त्यावेळेच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी जरी प्रमुख पक्ष असला त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो, शिवसेना होती, त्याचबरोबर आरपीआय, हे सगळे घटक पक्ष त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होते। मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आणि तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी बेछूट गोळीबार केला। हे आदेश कोणी दिले?
आणि त्या नेत्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी त्यांच्याबरोबर नव्हतो, आजही आमची त्या विषयामध्ये बरोबर नाही. आता आम्ही सांगितलं आहे की हा जो प्रकल्पाचा स्थगिती आदेश ज्यांनी काढला आहे तो स्थगिती आदेश आता सोडून द्या, परंतु हा प्रकल्प रद्द होण्याचा आदेश आपण काढावा अशा प्रकारची मागणी आजच्या सदस्यांची सभेत आम्ही करतोय. आणि जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. परंतु जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या आणि या पवनमाळ्याच्या सर्व नागरिकांच्या आणि सगळे या पवना माईवरती अवलंबून असणारे मग इथले 72 ग्रामपंचायतींचे सगळे प्रकल्प, तळेगाव शहर असेल, देवरोड असेल, वडगाव असेल, त्यांना ह्या सगळ्याचा पाण्याचा लाभ होतोय. त्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा प्रकल्पाला आमचा कायम विरोध आहे. मात्र सरकार आता आपलंच आहे, आपण जे प्रकल्प रद्द करावा असं बोलताय, जर रद्द नाही झाला तर काय आपली भूमिका असेल? नाही, आम्ही ह्या 100% आंदोलनात जाऊ आणि पुन्हा मोठं आंदोलन उभं करू आणि प्रकल्प रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. शासन कोणतं आहे हा प्रश्न त्या ठिकाणी गहू नये. जोपर्यंत शासन कोणतंही असू दे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि जनसामान्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर आमचं जरी असेल तरी आमचा लढा या शासनाविरोधात सुद्धा राहील. शासनाच्या विरोधात आमचा शासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पवना धरणातून पाणी नेण्याचा जो प्रकल्प घाट घातलेला आहे हा खऱ्या अर्थाने अतिशय अन्यायकारक अशा प्रकारचा एक प्रकल्प या राज्यातला आहे. या प्रकल्पामुळं हजारो शेतकऱ्यांची कुटुंब संसार हे उद्ध्वस्त होणार आहेत आणि म्हणून रोजगाराचं अनेक हजारो कुटुंबांचं रोजगाराचं साधन हिरावलं जाणार आहे. आणि आमचा जो लढा आहे अत्यंत न्यायाच्या मार्गाने आहे, सनदशीर मार्गाने आहे. सरकारने स्थगिती उठवलेली ही अत्यंत खेदजनक अशा प्रकारची, दुर्दैवी अशा प्रकारची बाब आहे. मागणी एकच आहे की ज्या दिवशी सरकार हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करेल त्या दिवशी आमचं आंदोलन संपलेलं असेल, अन्यथा हा लढा अखेरपर्यंत चालू राहणार आहे, न्याय मिळेपर्यंत चालू राहणार आहे. महाराष्ट्र लाईव्हसाठी सचिन शिंदे, पवनानगर, मावळ. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.